ग्रहण पाळणं तुम्ही मला म्हणाल तर मी स्वतः ग्रहण पाळतो. तो की जेव्हा डेक्कन कॉलेजमध्ये लोकमान्य टिळक शिकत होते तेव्हा हं. ग्रह तारे ह्यांचा तुमच्या आयुष्यावर काय परिणाम होतो असा जेव्हा त्यांना प्रश्न विचारला तेव्हा टिळकांनी एकच उत्तर दिलं, ग्रह ताऱ्यांना त्यांचं काम करू द्या, मी माझं काम करत राहतो. प्रेग्नेंट फिमेल हे जगभरात सगळीकडेच आहेत. मग विदेशातले लोक पण ग्रहण पाळतात का? आणि मुळात उद्याचं जे ग्रहण आहे ते चंद्रग्रहण आहे, त्यात काही तसा धोका नाही. आणि याच संस्थेने साधारण 1980च्या काळामध्ये एक सुंदर रिपोर्ट तयार केला होता. तो इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स बेंगलोरला सबमिट पण केलेला आहे. त्याच्यामध्ये प्रेग्नंट म्हणून नाही, पण सगळ्याच ओव्हरऑल एक मेडिकली किंवा सगळ्याच पद्धतीनं कुठे कुठे कशावर इम्पॅक्ट होतो ह्याचा एक डिटेल रिपोर्ट आहे. पेशंट आम्हाला सातत्याने विचारतात की सोनोग्राफी सोनोग्राफीमध्ये पण तुम्ही रेडिएशनच सोडता, मग त्याने काही होत नाही का? नमस्कार. सुतिका ग्रुप मल्टी स्पेशालिटी नमस्कार. हॉस्पिटलने आयोजित केलेल्या या चर्चासत्रामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. कालच आपण एक प्रोमो व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम आयडीला आणि युट्यूब चॅनलला अपलोड केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण एक माहिती दिलेली आहे आणि ती खूप महत्वाची आहे. ती माहिती अशी की आज संध्याकाळी पौर्णिमा आणि उद्या ग्रहण आहे. आणि याच्यामध्ये काय आहे की आपल्याकडे भारतात महाराष्ट्रामध्ये ग्रहण म्हटलं की पहिले आठवते की आपल्या घरात कोण प्रेग्नेंट लेडी आहे का, कोण गर्भवती महिला आहे का? का तर तिला आपल्याला ग्रहणाच्या नियमांखाली ठेवायचं आहे, ग्रहण पाळायला सांगायचं आहे. तर त्यामधल्या ज्या काही रूढी परंपरा आहेत, बऱ्याच रूढी परंपरा या फारच विक्षिप्त आहेत की तुम्ही जेवायचं नाहीये, तुम्हाला अंधाऱ्या खोलीत बसायचंय आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत. अंधाऱ्या खोलीत बसून तुम्हाला ध्यान करायचंय. या सगळ्या गोष्टी असताना त्या प्रेग्नेंट फिमेलच्या बॉडीवरती, तिच्या आरोग्यावरती अ, आपल्याला माहिती आहे की ती काय एका जीवाची नाही, आता दोन जीवाची आहे. प्रेग्नन्सीमध्ये न्यूट्रिशन हा फार महत्वाचा फॅक्टर असतो. अशा कंडिशनमध्ये पाणीही प्यायचं नाहीये, जेवायलाही द्यायचं नाही. तर या सगळ्या गोष्टींचा त्या प्रेग्नेंट फिमेलच्या बॉडीवरती, तिच्या आरोग्यावरती काय परिणाम होतो, या सगळ्या गोष्टी आणि खगोलशास्त्राच्या दृष्टीने की ग्रहणाचा काय परिणाम होतो ओव्हरऑल आपल्या बॉडीवरती, या सगळ्या गोष्टींबद्दल बोलायला आपल्याला आपला ऍक्च्युली सन्मान एक प्रमुख पाहुणे आपल्याला लाभलेले आहेत. सरांचं नाव आहे डॉक्टर अभय दशरथ सर. डॉक्टर अभय दशरथ सर हे MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग मध्ये असिस्टंट प्रोफेसर आहेत, फिजिक्स डिपार्टमेंटमध्ये. सरांचं एक पुस्तक आणि 5 रिसर्च पेपर या संदर्भामध्ये पब्लिश झालेले आहेत. त्यांचा 20 वर्षाचा टीचिंग मध्ये आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क मध्ये त्यांचा अनुभव आहे. नमस्कार सर. नमस्कार. जसं मी तुम्हाला हा मुद्दा मांडलेला आहे की ग्रहण आणि त्याचा फिमेलवरती, स्पेसिफिकली प्रेग्नेंट महिलेवरती होणारा परिणाम, या विषयावर आपण बोलत असताना कोणत्या मुद्द्यांना तुम्ही हात देणार आहात त्याबद्दल थोडंसं आपण बोलूयात. नक्कीच मला माझ्यासाठी सुद्धा तसा हा विषय अ, तसा थोडा नवीन आहे की प्रेग्नंट महिलांसाठी बोलणं किंवा ओव्हरऑल जर आपण एक व्यक्तीवर काय परिणाम होतो असं ह्या व्यापक दृष्टीने मी यापूर्वी कधी बोलणं झालेलं आहे. पण यात बरेचसे काही जे तथ्य आहेत तर मी माझ्या पद्धतीनं जे खगोल भौतिकी विज्ञान जे आहे त्याच्या काही भाषेतनं सांगेल. आणि बाकी तुम्ही जे सर्व डॉक्टर आहात ते त्याच्यावर थोडं जास्त अनालिसिस करू शकता या काही माहितीवर. ओके. सो बेसिकली मुद्दा हा आहे की जेव्हा ग्रहण आहे, जेव्हा आपल्याला कळतं, कारण प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात प्रेग्नन्सी हा तिचा अविभाज्य घटक असतो. आणि या अविभाज्य घटकातला, त्या प्रवासातला महत्वाचा टप्पा म्हणू शकतो, कारण लोक प्रेग्नेंट झाल्यानंतर आधी कॅलेंडर बघतात की EDD म्हणजे एस्टिमेट डेट ऑफ डिलिव्हरी पर्यंत कोणतं ग्रहण आहे का त्यामध्ये, त्या काळामध्ये. आणि जर काय ग्रहण असेल तर मग आपल्या थोर जे आपल्या घरातले असतात, जे वडीलधारी माणसं असतात, त्यांना आपण विचारतो की काय नियम पाळायचे आणि काय नाही पाळायचं. तर बऱ्याचदा असं होतं की त्याची एक आपसुकच एक भीती निर्माण होते ग्रहणाची. आणि ही ग्रहणाची भीतीची तीव्रता इतकी जास्त असते की तिचे शारीरिक आणि मानसिक या दोन्ही अंगाने त्याचे पडसाद उमटतात. दुसरी बाब अशी की जे मी तुम्हाला ऍक्च्युली विचारू इच्छितो की जे रेडिएशन्स ग्रहणाच्या दरम्यान आपल्या पृथ्वीवर पर्यंत पोहोचतात, तर त्याचा ऍक्च्युली काय प्रेग्नेंट फिमेलवरती परिणाम होतो का? मुळात असे काही वेगळे काही किरण त्यातून पोहोचतच नाहीत. जे काही सूर्यग्रहण घ्या किंवा चंद्रग्रहण घ्या, जो काही त्याचा नैसर्गिक प्रकाश आहे सूर्याचा असो चंद्राचा रिफ्लेक्टेड जो लाईट आहे सूर्यापासून मिळालेला, तो जसा नॉर्मल येत असतो तसाच येत असतो. त्यात काही असे वेगळे काही किरण येतात असं काही त्यात काही काही आढळलं नाही काही.
आणि मग त्याच्यामुळे जर वेगळे किरणच येत नसतील तर त्याचा काही कोणत्या व्यक्तीवर परिणाम होणं ह्याच्याबद्दल काही नाही बोललेलं बरं राहील. कारण त्याच्यामध्ये अ, ज्या काही वेगवेगळ्या समाजामध्ये रूढी परंपरा आणि ज्या काही अंधश्रद्धा काही ह्याच्यात येतात, तर त्याला थोडंसं बाजूला ठेवून थोडं वैज्ञानिक दृष्टीनं जर पाहिलं तर मला तुम्ही हे बोलताना माझ्या मनात एक प्रश्न आला की ग्रहण काळात एखाद्या महिलेला समजा प्रसूतीच्या वेदना होत असतील आणि त्याची प्रसूती करण्याची वेळ आली, तर काय करणार? आपण थांबवणार का? हा मला जस्ट असंच एक आता तुम्ही बोलताना मनात आलेला प्रश्न आहे की ग्रहण आहे आणि डॉक्टरनी सांगितलं मी नाही करणार काही, ग्रहण काळात मला सगळं वर्ज्य आहे. असं तर होत नाही, कारण त्या मुवमेंटला भूगोलामध्ये काय सुरू आहे याच्यापेक्षा आत्ता आपल्या समोर जी वैज्ञानिक परिस्थिती, वैद्यकीय आपण म्हणू एक इमर्जन्सी, मेडिकल इमर्जन्सी उभी ठाकलेली आहे, तर त्याशी टॅकल करणं खूप महत्वाचं आहे. आणि एक गोष्ट मी ऍड करू बरोबर. इच्छितो की जेव्हा डेक्कन कॉलेजमध्ये लोकमान्य टिळक शिकत होते, तेव्हा त्यांना खगोलशास्त्रामध्ये फार इंटरेस्ट निर्माण झालेला. तेव्हा एका थोर माणसाने त्यांना येऊन विचारलं की तुम्ही खगोलशास्त्र, आणि ते ज्योतिषी सुद्धा होते, तर मग ग्रह तारे ह्यांचा तुमच्या आयुष्यावर काय परिणाम होतो, असा जेव्हा त्यांना प्रश्न विचारला, तेव्हा टिळकांनी एकच उत्तर दिलं, ग्रह ताऱ्यांना त्यांचं काम करू द्या, मी माझं काम करत राहतो. तर ही अगदी बरोबर. चुकीची बाब होती असं मला वाटतं. त्यामुळे त्यांचा काही असा इम्पॅक्ट होतो असं काहीच नाहीये. बरेच जण म्हणतात की रेडिएशन्स, आणि ह्याच्यामध्ये मग तुम्ही पण रेडिएशन्स देतात की पेशंटला, मग ते सोनोग्राफीच्या माध्यमातून असू दे किंवा एक्सरेच्या माध्यमातून असू दे, मूळ मुद्दा हा आहे की एक्सरे प्रेग्नेंट फिमेलवरती केला जात नाही. कारण त्याचं सिम्पल रिझन आहे की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज असतात, त्याच्यामध्ये आयोनायझिंग वेव्ज असतात. त्याने जे पेशंटचे डीएनए आहेत किंवा बाळाचे जे डीएनए आहेत ते हॅम्पर होण्याची शक्यता जास्त असते. जे काय आपलं जनुकीय स्ट्रक्चर आहे ते हॅम्पर होऊ शकतं, त्याच्यामुळे एक्सरे अवॉइड केला जातो. जर खूपच गरज असेल तर एक शील्ड टाकून आपण तो एक्सरे केला जातो. दुसरी गोष्ट जे पेशंट आम्हाला सातत्याने विचारतात की सोनोग्राफीमध्ये पण तुम्ही रेडिएशनच सोडता, मग त्याने काय होत नाही का? तर त्याचं सिम्पल रिझन आहे की सोनोग्राफी, ज्याला आपण अल्ट्रासाऊंड म्हणतो, नावातच दडलेलं आहे की ते अल्ट्रासाऊंड आहे. त्याच्यामधून साऊंड वेव्ह जातात, त्या डीएनए ला ब्रेक करत नाही. एक फॅक्टर असतो टेराटोजेनिक फॅक्टर, ज्याच्यामध्ये काही असे घटक असतात की ज्या घटकांमुळे प्रेग्नेन्सी किंवा एखादा आजार घडण्यासाठी, बनण्यासाठी ते फॅक्टर रिस्पॉन्सिबल असतात. एक्सरे मधले वेव्स जे आहेत ते टेराटोजेनिक आहेत, त्याच्यामुळे तुमचं जनुकीय स्ट्रक्चर चेंज होऊ शकतं, बदलू शकतं, ब्रेकडाऊन होऊ शकतं. परंतु सोनोग्राफी मधून येणारे साऊंड वेव्स हे कम्प्लिटली सेफ असतात. ते एका विशिष्ट हाय फ्रिक्वेन्सीला असतात. त्याच्यामुळे सोनोग्राफीमुळे जेनेटिकली काहीही चेंजेस होत नाही. हे पण मला एक अधोरेखित करायचंय, कारण बऱ्याच जणांच्या बोलण्यामध्ये हा प्रश्न सर्वसाधारणपणे येतो की आपण का करायची सोनोग्राफी. बऱ्याचदा असे पेशंट असतात आमच्याकडे की ते सोनोग्राफी यासाठी करत नाही की त्यांना भीती वाटते की ते काहीतरी होईल बाळाला पोटामध्ये. अगदी तसंच. यात जर थोडंसं मी आपल्या ग्रहणाच्या बद्दल जर बोलायचं म्हणलं तर चंद्रग्रहण मुळातच सौम्य असतं, त्यातनं काही किरणोत्सर्ग किंवा याचा काही प्रश्न नाही. सूर्यग्रहणाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर सूर्याचे जे किरण नेहमी येतात तसेच किरण ग्रहण काळात येतात. फक्त त्यातला मेजर पार्ट झाकलेला असतो. ते पण जर समजा खग्रात सूर्यग्रहण असेल, कंकणाकृती असेल, त्यात अगदी डायमंड रिंग दिसणार असेल, त्या वेळामध्ये फक्त डोळ्यांची काळजी घ्यायची असते. कारण आपल्या मेंदूला त्या गोष्टी कळत नाहीत आणि मग डोळे जाण्याची शक्यता असते. अदरवाईज कुठल्या बाकी शारीरिक भागावर कुठल्या किरणांचा परिणाम होत नाही. जसं तुम्ही सोनोग्राफीचं सांगितलं सेफ आहे, तसंच हे सगळे कोणत्याही ग्रहण काळातले जे काही किरण येतात ते शरीरासाठी सेफ आहेत. डोळ्यासाठी घातक ठरू शकतात, ते पण काही रेअर केसमध्ये. म्हणजे सर्वसाधारणपणे प्रेग्नन्सी आणि ग्रहणांचा तसा दूरदूरपर्यंत काहीही संबंध नाहीये. त्याच्यावरच फक्त प्रेग्नन्सीच नाही, अगदी कोणत्या व्यक्तीवर सुद्धा म्हणजे नॉर्मल जरी असेल किंवा आजारी असतील पुरुषावर त्यांच्यावर पण काही. नाही. अगदी अगदी. आता तुम्ही एक जो लोकमान्य टिळकांचा एक मुद्दा घेतला, त्यातच मला थोडंसं त्यात ऍड करायला आवडेल की जसं एक माझी आयडेंटिटी एक MIT कॉलेजमध्ये लेक्चरर आहे, तसंच एक ज्योतिर्विद्या परिसंस्था म्हणून साधारण 1944 मध्ये सुरू झालेली ही भारतातली ओल्डेस्ट ॲमेच्युअर ॲस्ट्रॉनॉमिकल ग्रुप म्हणून आहे. तर तिथे टिळकांनीच अगदी पहिला टेलिस्कोप या संस्थेला भेट दिला होता आणि त्यातल्या बऱ्याचशा गणितीय मांडणीसाठी सुद्धा टिळकांची त्या काळात मदत मिळाली होती. त्या काळात अगदीच आपण नसल्यामुळे काही असं आपण सांगू शकत नाही, पण जे पूर्वीचे तिथले जे अध्यक्ष वगैरे होते त्या सगळ्यांनी सांगितलेल्या या गोष्टी आहेत. आणि याच संस्थेनी साधारण एक 1980च्या काळामध्ये एक सुंदर रिपोर्ट तयार केला होता.
तो इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स बेंगलोरला सबमिट पण केलेला आहे. त्याच्यामध्ये प्रेग्नंट म्हणून नाही, पण सगळ्याच ओव्हरऑल एक मेडिकली किंवा सगळ्याच पद्धतीनं कुठे कुठे कशावर इम्पॅक्ट होतो ह्याचा एक डिटेल रिपोर्ट आहे. त्याची एक कॉपी मी तुम्हाला सांगेल की नंतर जेव्हा त्याचा रेफरन्स जिथं गरजेचं आहे तिथे एखादी कॉपी दाखवायला त्यातला काही पार्ट हरकत नाही. तर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात, की जसं तुम्ही सांगितलं की ग्रहणाचा किंवा ही एक भौगोलिक घटना आहे, त्याचा माणसावरती काही परिणाम होत नाही एक्सेप्ट डोळे, जर आपण ते पण डिरेक्टली एक्सपोजर झालो तर. पण अगदी. ग्रहण नक्की होतं कसं, ही भौगोलिक घटना होते कशी? मुळात तुम्ही एक राहू केतू हा जर काही कन्सेप्ट कधी ऐकला असेल तर मुळात राहू केतू ह्याची इथपासूनच आपल्या समाजामध्ये भीती खूप आहे की ठीक आहे आपण त्या मायथॉलॉजीमध्ये नको जायला, पण आमच्यासाठी वैज्ञानिक दृष्ट्या राहू आणि केतू हे दोन असे इमॅजिनरी एक काल्पनिक बिंदू आहेत. काय असतं पृथ्वी एका कक्षेमध्ये फिरते, पृथ्वी एका कक्षेमध्ये फिरते, चंद्र एका कक्षेमध्ये फिरतोय आणि दोन्हींच्या कक्षांमध्ये साधारण एक 5 डिग्रीचं एक इन्क्लिनेशन आहे. तर हे दोन एकमेकांना कक्षा जिथे छेदतात ते दोन बिंदू म्हणजे राहू आणि केतू. ते सुद्धा असे स्थिर नाहीयेत, एका जागेवर फिक्स नाहीयेत. ते सुद्धा कंटिन्युअस चेंज होत असतात. आणि जर ह्याचा थोडासा अभ्यास केला तर लक्षात येईल की प्रत्येक पौर्णिमेला चंद्रग्रहण होत नाही किंवा प्रत्येक अमावस्येला सूर्यग्रहण होत नाही. त्याचं कारण हेच आहे की ते फिक्स नाहीयेत जे बिंदू आहेत ते. आणि मग त्याला आपण इंग्लिशमध्ये काय असेंडिंग नोड, डिसेंडिंग नोड किंवा मराठीमध्ये ऊर्ध्व संपात किंवा अधोसंपात. तर तो ऊर्ध्व संपात म्हणजे राहू आणि अधोसंपात म्हणजे केतू. साधारण एक 18.5 वर्षामध्ये त्यांच्या सुद्धा जागा बदलत राहतात, त्याचं पूर्ण रोटेशन होत राहतं. त्याच्यामुळे जर आपण त्याचं चांगलं अनालिसिस केलं तर कदाचित मला वाटतं की आपण असंही तो गर्भसंस्कार नावाने पण एक खूप चांगला प्रकार आहे की बरेच जण तो पण प्रयत्न करतात. त्यातही किती तथ्य काय ते काही सांगू शकत नाही आपण, पण उलट याचा अभ्यास थोडा जास्त केला तर मला वाटतं की एक उघड्या डोळ्यांनी म्हणजे उघड्या डोळ्यांनी म्हणण्याचा उद्देश असा की सगळं समजून असताना ग्रहण बघण्याचा आनंद घेणं हा कदाचित सगळेच जण करू शकतील. हल्ली लोक जेव्हा आपल्याला हल्ली लोक जेव्हा आपल्याला पृथ्वीवरनं की पैसे देऊन चंद्र तारे बघतात बऱ्याचदा. ती अगदी 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 निसर्गच तुम्हाला आणून देतो, तर त्यामध्ये ग्रहण पाळण्यापेक्षा ते उघड्या डोळ्याने बघणं, ऑफकोर्स सगळ्या गोष्टींचं प्रिकॉशन्स घेऊन, ते महत्वाचं आहे. आणि पैसे देऊन ग्रहण नाही बघता येणार आहे. चंद्र तारे बघता येतील, ग्रह तारे बघता येतील, पण ग्रहण बघण्यासाठी ती एक भौगोलिक परिस्थिती निर्माण झाल्याशिवाय ग्रहण दिसणार नाही. जर आपण पृथ्वीच्या ऐवजी दुसऱ्या कोणत्या ग्रहांचा विचार केला तर त्या ठिकाणी त्यांचे जे उपग्रह आहेत जसं आपला चंद्र आहे तसं, तर ते एक तर सूर्याचं अंतर आणि सगळं एकूण पाहता एक तर ते सूर्याच्या समोर एक तर खूप छोटे असतील नाही तर खूप मोठे असतील. त्याशिवाय जसं ग्रहण पृथ्वीवर दिसतं तसं दुसऱ्या कोणत्या ग्रहावर दिसणारच नाहीये. मग त्यापेक्षा जर आपण त्या ग्रहणाचा आनंद घेतला योग्य काळजी घेऊन, काळजी म्हणजे कोणती, वैज्ञानिक दृष्ट्या काळजी की आपल्या डोळ्यांना हानी इजा होऊ नये. आणि मुळात उद्याचं जे ग्रहण आहे ते चंद्रग्रहण आहे, त्यात काही तसा धोका नाही. दिवसा असल्यामुळे आपल्याला सुरुवातीचा भाग दिसणार नाही. म्हणजे ह्या सगळ्या जेव्हा आम्ही गोष्टी बघतो तेव्हा ते वेद काळ, त्याच्यानंतर स्पर्श, मध्य आणि मोक्ष हे सहसा ठळक दिलेले असतात. बऱ्याच माध्यमांमध्ये येतं की कोणी काय दिवसभर काय करावं काय करू नये. त्याच्यामध्ये आमच्यासाठी महत्वाचं काय की स्पर्श कधी आहे, मध्य कधी आहे आणि मोक्ष कधी आहे. ह्याच्यामध्ये आपला जर समजा स्पर्श उद्याचा पाहिला तर साधारण 3:20च्या आसपास काही स्पर्श आहे, मध्य 5:04 आसपास आहे. तर हे सगळे खूप प्रखर सूर्यप्रकाशात असल्यामुळे ग्रहण असं त्या काळातलं ग्रहण आपल्याला दिसणार नाही. आपल्याला केव्हा दिसणार आहे, मोक्षाच्या काळातलं ग्रहण दिसणार आहे. त्याच्यामुळे तो जो काळ असेल तो बघण्यासाठी तसा सेफ असेल. त्यात दिसणार काय की चंद्राचा एक ठराविक भाग वेगळ्या प्रकाशात दिसतो एवढंच दिसणार आहे. तुम्ही ज्याचा उल्लेख केला, स्पर्श, मध्य आणि मोक्ष, म्हणजे हे काय आहे नक्की? हा. म्हणजे ग्रहण, जेव्हा ग्रहण आपण कशासाठी कोणतं ग्रहण जेव्हा म्हणतो तेव्हा काय की चंद्र हा, चंद्रावर जी प्रकाश पडतो सूर्याचा त्याच्या दोन्हीच्या मध्ये जेव्हा पृथ्वी येते तेव्हा त्याच्यावर छाया पडते. हम्म. तर ते अमरा पेनम्रा असे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये ती छाया, प्रछाया, तर ती छाया पडायला जेव्हा सुरुवात होते त्याला स्पर्श म्हणतात. पूर्ण जेव्हा झाकलेलं जातं तेव्हा त्याला मध्य म्हणतो. आणि मोक्ष म्हणजे जेव्हा पूर्ण त्याच्यावर नॉर्मल सूर्यप्रकाश पडतोय. म्हणजे बेसिकली तर ते अगदी एका सरळ रेषेत येण्याचा दिवस उद्याचा आहे. ग्रहण हे एक प्लॅनेटरी अलाइनमेंट आहे, की अगदी अगदी ते त्यांच्या ऑर्बिटमध्ये फिरतात, ते जेव्हा एकमेकांसोबत अलाईन होतात, एका रेषेत येतात, तेव्हा आपण अगदी ग्रहणाची घटना आपण बघतो. म्हणजे पूर्णपणे अगदी वैज्ञानिक दृष्टिकोन झाला. पूर्णपणे वैज्ञानिक अगदी
आता आपण एक वेगळ्याच मुद्द्याला हात घालूयात की बऱ्याचदा असं असतं ना की आपण भारतीय लोकांना खूप सवय असते की विदेशात हे घडतंय. आता तर आपण ट्रम्प तात्यांना बघतोच आहे की ते काय करतायत इराणमध्ये जे काही सुरू आहे. तर बऱ्याचदा असं असतं की भारतीय लोकांना ही एक विशिष्ट सवय असते की विदेशात हे सुरू आहे, विदेशात ही टेक्नॉलॉजी आली आहे, विदेशामध्ये AI थोडं प्रीमियम व्हर्जनचं आहे. तर मग ते भारतात का नाही? मग आपण जर ही ग्रहण ही एक गोष्ट बघितली, प्रेग्नेंट फिमेल हे जगभरात सगळीकडेच आहेत. मग विदेशातले लोक पण ग्रहण पाळतात का? किंवा विदेशामध्ये ग्रहणाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय असतो? ग्रहण पाळणं तुम्ही मला म्हणाल तर मी स्वतः ग्रहण पाळतो वैज्ञानिक पद्धतीनं. ग्रहण पाळणं हा जो कन्सेप्ट आहे, पाळणं म्हणजे आम्ही त्याच्या मागे असतो की कधी ग्रहण आहे आणि त्या दिवशी आम्हाला कुठे बघायला मिळेल, मग आम्ही प्रवासात असू तर समजा थांबून बघता येईल का, तसं ग्रहण आम्ही नक्कीच पाळतो. आणि तुम्ही जसं म्हणताय की विदेशात, विदेशात जाऊ दे, आपल्याला अगदी गमतीचा भाग म्हणून की शेजारी काय चालू आहे यातच जास्त इंटरेस्ट असतो आपण काय करतो यापेक्षा. तर मला असं वाटतं विदेशाचं जर बघायचं म्हणलं तर बऱ्याचदा आपण टीव्हीवर बघतो सूर्यग्रहण. जर समजा भारतात दिसणार नसेल, बाहेर देशात दिसणार असेल, तर तेव्हा ते दाखवतात. तिथले लोक बरेचसे असे एक ते प्रॉपर सनग्लासेस जे ग्रहणासाठी असतात ते घालून तिथे बसलेत, त्यांच्या बाजूला पाणी आहे, खाण्याचे पदार्थ आहेत. कारण दिवसभर उपाशी तर ते राहणार नाहीत जेव्हा उन्हात बसताय तेव्हा. तर म्हणजे बाहेर देशात काय करतात यापेक्षा आपण इथे काय करू शकतो जेव्हा आपण त्याला वैज्ञानिक दृष्टीने समजून घेऊन. आता आम्ही सुद्धा जेव्हा कधी ग्रहणासाठी पूर्वी जेव्हा बाहेर जाण्याचा काही योग असायचा की आपल्याला महाराष्ट्रात दिसणार नाही ग्रहण, ज्या ठिकाणी आम्ही जातो तेव्हा ग्रहण पाळणं, तुम्ही जर म्हणत असाल की त्या दिवशी सकाळी लवकर उठून काय आंघोळ करायची, संध्याकाळपर्यंत काही खायचं नाही, एवढं ट्रॅव्हल करून गेल्यानंतर तिथे भूक लागलेली असते, तेव्हा वेळेचा काही प्रश्न नसतो. आणि आमच्या दृष्टीनं ग्रहण काळात खाणं, मी स्वतः खाल्लेलं आहे, मला काही काही अपाय झाला नाही. म्हणजे विदेशामध्ये लोक ग्रहण या भौगोलिक घटनेचा आनंद लुटतात. अगदी अगदी, तो आपणही लुटलाच नाही. पाहिजे. ती रोज येणारी घटना नाही ना. बरोबर. हम्म. जसं आपण आवर्जून काय म्हणजे थोडासा हा रेफरन्स आपला काही सामाजिक काही गोष्टींचा आला, गुरुपुष्यामृत योगाय सोनं घेतो किंवा काही अक्षय तृतीया काहीतरी खरेदी करतो, तसं ग्रहण काळात ग्रहणाचा आनंद घ्यायला काय हरकत आहे, बरोबर. तो पण वैज्ञानिक दृष्ट्या. अ, पुढचा महत्वाचा प्रश्न आहे सर, ज्याबद्दल आपण थोडं आधी बोललेलो आहोत, पण त्याच्या मागचं ऍक्च्युअल वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे याबद्दल विचारायचं. बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की जेव्हा ग्रहण येतं तेव्हा एक विशिष्ट प्रकारचे रेडिएशन्स पृथ्वीच्या कक्षेमध्ये येतात आणि ते आपल्याला हॅम्पर करतात. तर असं खरंच कोणतं रेडिएशन आपल्यापर्यंत पोहोचतं का? नाही, असं काही नाहीये. पुन्हा एकदा मी तेच सांगेल, उद्याचं ग्रहण जे आहे ते चंद्रग्रहण असल्यामुळे एक तर मुळात तो रिफ्लेक्टेड लाईट आहे आणि तो पण चंद्र छायेत येतो, त्याच्यामुळे तसं काही रेडिएशन, उलट प्रकाशच कमी येतोय. त्यामुळे तसं रिफ्लेक्श म्हणजे लाईट कोणतं वेगळं येण्याचा काही त्यात तिथं प्रश्न नाही. त्या काळात बाहेर थांबणं काही चुकीचं नाही. अगदी पूर्ण वैज्ञानिक दृष्ट्या सेफ आहे. डोळ्यांनी बघणं, उघड्या डोळ्यांनी बघणं, त्यात काहीही धोका नाही. ह्याच्यामध्ये मतमतांतर वेगळ्या दृष्टीने असू शकतात की ज्यांना रूढी परंपरानुसार जे जायचंय ते म्हणू शकतात की कोणासाठी चांगलं आहे बघणं, कोणासाठी चांगलं नाही. पण आमच्या दृष्टीनं हा एक रेअर इव्हेंट आहे. त्याच्यामुळे ना तिथे काही धोका आहे कोणत्या पद्धतीचा, नॉर्मल व्यक्तीला पण नाही किंवा प्रेग्नंट वुमन्सला पण नाही. मी तर उलट म्हणालो ना, त्यात मी असं ऍड करेल की कदाचित प्रेग्नंट महिलांनी त्या काळात उलट जास्त त्याच्याबद्दल माहिती गोळा करावी आणि आनंदाने सगळ्यांना समजून सांगावं की यात खरंच काही धोका नसतो. त्यांनी सांगावं, त्यांच्या जे कोण त्यांचे डॉक्टर असतील, त्यांच्या जे कोण परिचयातले किंवा ज्यांच्याकडे ट्रीटमेंट चालू आहे, त्यांच्याशी चर्चा करून. खगोल. त्यात मी सुद्धा म्हणजे मी थोडे यात ऍड करायला मला थोडं आवडेल की मी सुद्धा जेव्हा हा विषय आपला बोलणं झालं की याच्यावर आपण एक पॉडकास्ट करूया, तर तेव्हा मी सुद्धा माझ्या पत्नीला विचारलं की ग्रहण काळात तुला पण कधीतरी ऐकलं असेल तू की काय त्या काळात कसं असतं, काय करतात. तर तिने मला बऱ्याच गोष्टी सांगितल्या की सुरीचा वापर करायचा नाही, काहीच खायचं नाही, किंवा बऱ्याच ठिकाणी तिने ऐकून काही माहिती सांगितली होती की बऱ्याच ठिकाणी काय म्हणजे काय काय करतात. कदाचित तुमचा तो पुढे प्रश्न असेल तर मला नाही माहिती, पण असं तिच्याकडनं बरंच काही मी ऐकलं होतं. आणि म्हणलं हा विषय खरंच असा महत्त्वाचा आहे की खास करून आजच्या काळामध्ये जेव्हा आपण आपलं विज्ञान एवढं पुढं गेलंय आणि जेव्हा प्रेग्नंट वुमन्स आहेत, त्यांना अनावश्यक भीती त्यांच्या मनात का असावी. तो मुद्दा आवडल्यामुळे मी ह्या पॉडकास्टला हो म्हणालो अगदी. नक्कीच सर. माझा पुढचा जो प्रश्न आहे तो थोडा वेगळा आहे. तो वेगळा या दृष्टीने आहे की आपण एखादं फॉलो करतो. बरेच जण उपवास करतात. बऱ्याच जणांचं असतं की
ही गोष्ट मिळवण्यासाठी मी उपवास करतोय. अ, गरोदर बायकांमध्ये ग्रहण पाळण्याचं एक अल्टिमेट एम असतं की आपलं बाळ दृढ पाहिजे. त्याला कोणत्याही जन्मजात व्याधी नको असतं, कोणतीही कंजेनायटल अॅनॉमली नको असते. आम्ही सर्रास पाहतो की जर एखाद्या बाळाला कंजेनायटल अॅनॉमली सापडली, जेव्हा डिलिव्हरी होते, पिडियाट्रिशियन जेव्हा क्लिनिकली असेस करतात आणि जेव्हा पिडियाट्रिशियन नातेवाईकांना सांगतो की बाळाला कंजेनिटल अॅनोमली आहे, जन्मजात व्याधी आहे, ती बऱ्याचदा क्लेफ्ट लिप म्हणजे ओठ, दुभंगलेले ओठ ज्याला आपण म्हणतो, अशा स्वरूपात आपल्याला कॉमनली सापडते, किंवा पायतिरपे असणे, क्लब फूट ज्याला आपण म्हणतो. तर मागून नातेवाईकांचा एक कुजबुजणारा आवाज असतो, हिने ग्रहण नीट पाळलं नसेल किंवा हिने ग्रहणच पाळलं नसेल. मग त्यासाठी मर्यादा नाहीयेत की तुम्ही कोणत्या सोशो इकॉनॉमिक क्लासमधून येता, तुम्ही कितीही शिकलेले असता, तुम्ही कितीही घरंदाज असता, ह्याशी काही घेणं देणं नाही. हे सर्व स्तरातल्या, मग ते आर्थिकदृष्ट्या असो किंवा सामाजिक दृष्ट्या असो, सगळ्या स्तरातल्या महिलांचा, नातेवाईकांचा, ओव्हरऑल समाजाचा हा ग्रह असतो की ग्रहण नाही पाळलं म्हणून बाळाला कंजेनायटल अॅनोमली जाते. आणि त्यामध्ये ती प्रेग्नेंट बाई जी ऑलरेडी एका पेनमध्ये आहे, ती ऑलरेडी एका वेदनेमध्ये आहे, तिला एक सॉफ्ट टार्गेट बनवलं जातं. तर तुमच्याकडे काही असे रिसर्च पेपर किंवा म्हणा की तुमच्याकडे काही असे एव्हिडन्स बेस्ड स्टडी आहे का की ज्याच्यामध्ये हे प्रूव्ह होतं की प्रेग्नेंट लेडी हा एक मुद्दा झालाच, पण इन जनरल की ग्रहणामुळे कोणती तरी व्याधी होते मेडिकल दृष्ट्या, आणि त्याचा आपल्या शरीरावरती कोणते दूरगामी परिणाम होतो, असं काही आहे का? त्यात मी असं म्हणेल की मांजर आडवं गेल्याने एखादं काम झालं नाही, ह्याला कितपत तथ्य आपण म्हणतो. असं बाहेर जाताना होतं बऱ्याचदा की एखादं काम होणार किंवा नाही होणार आहे, त्यात मांजर आडवं जाण्याचा किंवा दुसऱ्या कोणत्या गोष्टीचा तसा मला काही वाटत नाही संबंध. तसंच अगदी ग्रहणाबद्दल म्हणेल मी, की मुळात त्या ग्रहणामधनं येणाऱ्या कोणत्याही किरणांचा शरीरावर जर वाईट परिणाम होत नाही, तर असं काही होण्याचा चान्स नसावा. हा, कदाचित त्या समाजामध्ये जी काही भीती आहे ती खास करून सूर्यग्रहणाबद्दल असते. आता एक जो मी तुम्हाला म्हणालो की साधारण 1980 मध्ये आमच्या संस्थेने, ज्योतिर्विद्या परिसंस्था ही जी आहे, यांनी डॉक्टर आणि बरेचसे जे कोण वैज्ञानिक दृष्टिकोन घेऊन पुढे जाणारे लोक आहेत, असे घेऊन वेगवेगळे प्रयोग केले होते. मग त्याच्यामध्ये पॅथॉलॉजिकली किंवा वेगवेगळ्या क्लिनिकल इन्स्पेक्शनमध्ये वेगवेगळ्या वयोगटाच्या, वेगवेगळ्या पद्धतीच्या रुग्णांवर किंवा सामान्य व्यक्तीवर त्याचा काय परिणाम होतो, ह्याच्याबद्दल एक डिटेल अनालिसिस केलं होतं. तो पेज तुम्हाला दाखवता आला तर एकदा दाखवा. त्याच्यामध्ये असं आहे की कुठल्याही पद्धतीच्या लोकांमध्ये कुठलाही काही तसा एव्हिडन्स सापडला नाही की त्यांच्या वागण्यात किंवा कोणत्या इवन मनोरुग्ण जरी असतील तरी त्यांच्यात काही फार मोठा बदल झाला, किंवा कोणी फार बरे झाले किंवा कोणी चांगले होते ते वाईट झाले, असं काही फार वेगळ्या ह्यानी जाणवलं नाही. जर कधी असं झालं असेल तर त्याला कदाचित मी म्हणेल की तो योगायोग काहीतरी मेडिकल रिझन काहीतरी असेल आणि त्यामुळे काही चेंज झालं. याच्यामध्ये सगळ्यात जास्त माणसांपेक्षा पशुमध्ये भीती असते. कारण जसं माणसाचा ब्रेन डेव्हलप आहे, इव्हॉल्ड आहे, त्याला अनालिसिस सगळ्या सगळ्या गोष्टी करता येतात. तर त्यांना ग्रहण जेव्हा माहिती असतं, त्या काळात असा अंधार होणार आहे माहिती असतं, तर आपण घाबरत नाही. आपण त्याच्यासाठी काही दुसरी पर्यायी व्यवस्था आहे ती करतो. तसं पशूंना नाही करतायत. त्यांना अचानकच त्यांना माहिती आहे, त्यांचा बॉडी सायकल, त्यांचा जो क्लॉक आहे तो सेट झालेला आहे. आणि अचानक अंदाज झाल्यामुळे ते घाबरून जाणं पशूंसाठी ठीक आहे. प्रगत समाजासाठी, बुद्धिजीवी माणसांसाठी मला असं वाटतं की ह्या गोष्टी होत नाहीत हे जेव्हा माहिती आहे, तरी पण त्याची भीती बाळगून किंवा काहीच होत नाही माहिती असताना सुद्धा बाहेर न जाणं, हे मला थोडंसं चुकीचं वाटतं. आणि आत्तापर्यंतच्या कुठल्याही, माझ्या आत्तापर्यंतच्या एवढ्या वर्षाच्या अनुभवामध्ये मी असं कधी ऐकलं नाही की असं काही कोणत्या मेडिकली काही इफेक्ट झाला आहे प्रेग्नेंट ह्याच्यावर. अगदी आम्ही स्वतः सुद्धा जेव्हा ग्रहण बघतो त्या काळात खूप वेळ, मगाशी सांगितल्यासारखं खूप वेळ बाहेर असल्यामुळे आम्हाला खाणं पिणं ह्याच्याबद्दलचे बंधनं काही फार असं पाळण्याचं काही वाटत नाही. त्याच्या तुम्ही जे सांगितलं की दिवसभर बसणं किंवा अशा काही गोष्टी असतात, की तसं सुद्धा काही आवश्यक असं पण वाटत नाही. वी आर ऍक्च्युली ऑनर्ड टू हॅव यू सर. कारण ऍस्ट्रोफिजिक्स ही एक अशी रेअर ब्रांच आहे सर्वसामान्यांसाठी. म्हणजे डॉक्टर सहज सापडतात, इंजिनियर आपल्याला समाजात सहज वावरताना दिसतात, पण ऍस्ट्रोफिजिक्सचं माहिती असणार, त्यातलं एक्सपर्टीज असणारी लोक फार रेअर आहेत. प्रोबॅबली यू आर द फर्स्ट पर्सन इन माय लाईफ की ज्यांच्याशी मी, जे ऍस्ट्रोफिजिसिस्ट आहेत आणि मी त्यांच्याशी बोलतोय. हे का महत्वाचं आहे की बऱ्याचदा काय होतं की एखादी जर गोष्ट समाजात प्रचलित होत आहे, फॉर एक्झाम्पल आपल्या समाजामध्ये काही वर्षांआधी, अगदी 5 वर्षाआधी कोरोना आला.
तेव्हा सर्वांचं लक्ष असायचं की WHO काय गाईडलाईन सांगताय, किंवा जे काही गाईडलाईन्स अपडेट होत राहत होते, लोकांचं अगदी लहान मुलांनाही WHO काय आहे हे माहीत झालेलं तोपर्यंत, की एक ती संस्था आहे. तसे खगोलशास्त्रामधल्या पण बऱ्याच प्रायव्हेट आणि सरकारी खगोलशास्त्रातल्या संस्था कार्यरत आहेत, आणि ते वेळोवेळी गाईडलाईन्स देत असतात वेगवेगळ्या बाबतीमध्ये. तर ग्रहणाच्या बाबतीमध्ये मेडिकली आणि ऍस्ट्रोफिजिक्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यू काही गाईडलाईन्स दिल्या जातात का? अगदीच. महाराष्ट्रामध्येच एक मोठी संस्था आहे आयुका, इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स. आणि सुदैवानं डॉक्टर जयंत नारळीकर, ते आता नाही राहिले आपल्यामध्ये, आत्ताच त्यांचं काही महिन्यांपूर्वी निधन झालं. तर ते पुण्यातच असायचे. त्यांच्याशी सुद्धा या संदर्भात बऱ्याचदा चर्चा करण्याचा योग आला. पण ह्या सगळ्या ज्या गाईडलाईन्स दिल्या जातात कोणत्याही, अगदी आयुका असो, इस्रो असो, किंवा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स बेंगलोर असो, यातल्या ज्या कोणत्या संस्था आहेत, की अगदी सूर्याच्या याच्यावर काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत, अ, तर त्या अशा कोणत्याही संस्थांमध्ये ज्या गाईडलाईन्स दिल्या जातात, त्या फक्त सूर्यग्रहणामध्ये डोळ्यांची कशी काळजी घ्यायची, किंवा कोणत्या भागामध्ये ग्रहण किंवा कसं दिसेल, कुठे पूर्ण दिसेल, ह्याचे जे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स आहेत, ह्याबद्दलच्या गाईडलाईन्स दिल्या जातात. समजा तुम्हाला त्याचं फोटोग्राफी करायची आहे, काही सायंटिफिक इव्हिडन्सेस गोळा करायचे आहेत, की सूर्यग्रहणाच्या काळात जसं आपल्याला ते कोरोनल फ्लेअर्स दिसतात, त्याची काही फोटोग्राफी करायची, तर ती कोणत्या योग्य पद्धतीनं केली पाहिजे, याच्याबद्दलच्या गाईडलाईन्स नक्कीच दिल्या जातात. पण जसं मी मगाशी म्हणालो तसं, की कोणत्या व्यक्तीवर याचा कोणता थोड्या काळासाठी किंवा दूरगामी सुद्धा काहीच परिणाम होत नाही. त्यामुळे अशा कोणत्या गाईडलाईन मी पाहिलेल्या मला आठवत पण नाहीत. म्हणजे मेडिकल पॉइंट ऑफ व्ह्यूने इन जनरल त्या प्रकाशाचा आपल्यापर्यंत, आपल्या डोळ्यांना कोणती इजा होऊ नये, हाच एक मूळ मुद्दा असतो गाईडलाईन्सच्या मागे. अगदी अगदी. अगदी. याच्यामध्ये असं कोणतीही अंधश्रद्धा लपलेली नाहीये की ग्रहण आहे म्हणून तुम्ही जेवूच नका, पाणीच पिऊ नका, अंधारातच बसा, असं काही एव्हिडन्शियल किंवा असं काही. गाईडलाईन्स आपल्याला कुठेच सापडत नाही. शेवटचा आणि रादर मी तर म्हणेल की ह्या ज्या संस्था आहेत तिथे सुद्धा जो काही रिसर्च चालू असतो, तिथं सुद्धा वेगवेगळ्या भौगोलिक घटनांचं परीक्षण करण्यासाठी, अनालिसिस करण्यासाठी अ, जे काही करतात, तिथले लोक उपाशी राहून नाही करू शकणार ना. कारण ते सुद्धा त्याच भागात दिसणार आहे असं काही नाही. आता समजा आपण उदाहरण घेऊ, इथं पुण्यामध्ये आयुका आहे, सूर्यग्रहण दिसणार आहे, पण ते महाराष्ट्रात आयुकाच्या टेरेसवर दिसणार नाही, किंवा त्यांची जी कोणती ऑब्झर्वेटरी आहे तिथे दिसणार नाही. मग ते काय करणार, त्यांची पूर्ण टीम दुसऱ्या स्टेटमध्ये किंवा दुसऱ्या गावामध्ये जिथे दिसणार तिथे जाणार. तिथे ते घरच्या सारखं फॉलो नाही करू शकणार ना. त्यांना जिथं जेव्हा जे काही मिळेल ते तेव्हा त्या वेळात ते खाणार. आणि बाहेर गेल्यानंतर जसं आपण बऱ्याचदा त्या ग्रहणात मी पण एक ऐकलेलं आहे, की त्या काळात शिजवलेलं अन्न पुन्हा नंतर वापरायचं नाही. हॉटेलमधले काय सगळं फेकून थोडीच देणार आहेत, ते तेच अन्न देणार जे त्यांनी बनवलं ते. अगदीच. त्यामुळे मला असं वाटतं, की याबद्दलच्या गाईडलाईन्स मला नाही वाटत कोणी अशा चांगल्या संस्था देतील. जर त्यात काही असतं, त्यात जर काही दडलेलं असतं, काही की रहस्य आहे बाबा त्यात, तर सगळ्यांनी सांगितलं असतं की करा फॉलो. नक्कीच सर. शेवटचा आणि खूप महत्वाचा प्रश्न आहे. याचीसाठी केला होता अट्टहास ज्याला आपण म्हणू शकतो, असा तो प्रश्न आहे की उद्या ग्रहण आहे आणि सुतिकागृह मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मधल्या ज्या गर्भवती महिला आहेत, जे आमचे पेशंट्स आहेत, बऱ्याच पेशंट्सने हा निश्चय केला असेल, आणि फक्त सुतिकागृहच कशाला, अगदी महाराष्ट्रातल्या, भारतातल्या जे ग्रहण पाळणारी जी विचारसरणी आहे, तर सर्व महिलांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी जबरदस्ती करून, समाजाचं दडपण आणून एक तुम्हाला ग्रहण पाळायचं आहे याबद्दल एक ठराव मांडला असेल, त्यांनी निश्चय केला असेल की आपल्याला ग्रहण पाळायचं. तर मग अशा महिलांसाठी तुम्ही काय संदेश द्याल? मी एकच म्हणेल, की ग्रहण उघड्या डोळ्यांनी बघा, समजून घेऊन बघा, उद्याचं ग्रहण सेफ आहे. संध्याकाळी थोडा वेळच दिसणार आहे, पूर्ण ग्रहण दिसणार नाहीये. आणि आता आपण दुसरे जे कोण जबरदस्ती करतात त्यांना आपण असं डायरेक्ट तर काही म्हणू शकत नाही, पण त्यांनी त्याचा अभ्यास करावा. माझ्यापेक्षा तुम्ही जास्त मेडिकली सांगू शकता, की एखादी जेव्हा महिला गर्भवती आहे आणि तिला दिवसभर उपाशी किंवा तहानलेलं ठेवणं, मी सुद्धा वाचत होतो ते ग्रहण काळात काय करायचं असं, जस्ट आपला विषय झाल्यानंतर. तर त्यात त्यांनी असं दिलं होतं, की उद्याचं ग्रहण जे काही आहे ते संध्याकाळी असल्यामुळे सूर्योदयापासून ते अगदी ग्रहण संपेपर्यंत लोकांनी ग्रहण पाळावं. आणि महिलांसाठी मला वाटतं 11 पासून अशी काहीतरी वेळ दिली. तर मला असं वाटतं 11 पासून संध्याकाळी साधारण 7 पर्यंत एवढ्या उपाशी राहणं
मला वाटतं मेडिकली तुम्ही सांगायला पाहिजे की हे योग्य नाही. एक मुद्दा सर आणि मला दुसरी गोष्ट, की बोला बऱ्याच ना. ठिकाणी कॉमन प्रॅक्टिसेस जे असतात, म्हणजे अगदी हं, आपण म्हणतो की एका एका विशिष्ट किलोमीटर नंतर भाषा बदलते, तसं ग्रहणाची हं, 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 हं. बदलताना मी पाहिलेले आहेत. तर हो एक हो, अगदी अगदी. आहे ती आहे पाणी पिऊ नका. मला हां 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 हां. असं वाटतं एक गोष्ट की पाणी पिऊ नका, आणि ही जी गोष्ट आहे ती फार महत्वाची आहे. की पाणी पिऊ नका म्हणताना आपण ह्या गोष्टीचा विचार नाही करत आहे की त्या स्त्रीला डिहायड्रेशन होऊ शकतं, आणि बऱ्याच केसेसमध्ये होताना आपण पाहिलेलं आहे. आता डिहायड्रेशनचा प्रेग्नेंट फिमेलवर परिणाम असा होतो की जे बाळाभोवतीचं पाणी आहे, ज्याला अमनिओटिक फ्लुइड म्हणतात, ते कमी होण्याची शक्यता असते. आणि ते बाळाचं कुशन आहे. जसं आपण झोपताना उशी घेतो, किंवा बऱ्याचदा आपण बघतो की आपण गाडीत बसल्यानंतर सीट बेल्ट घालतो, का तर ती आपल्या सेफ्टीसाठी. त्याच्यामुळे तसंच एक सेफ्टी पर्पज आणि एक बोलतात ना की न्यूट्रिशनल पर्पज, एक अमनिओटिक फ्लुइडचा एक कव्हर आपल्या बाळाच्या भोवती असतो, आणि ते पाणी कमी होण्याची शक्यता असते. दुसरी महत्वाची गोष्ट, स्त्रीच कशाला, एखाद्या पुरुषांनी जरी डिहायड्रेशन त्याला झालं, तर आपण बघतो की त्याचे मसल्स वर खूप परिणाम होतो. पायाला बऱ्याचदा काय होतं की आपण अगदी गाडीवर बसताना सुद्धा आपण म्हणतो की यार मसल्स मध्ये खूप दुखायला लागलेत, कारण आपल्या बॉडीचा क्रॅम्प क्रॅम्प आला सर. येतो. बऱ्याचदा काय होतं की हा क्रॅम्प आल्यामुळे ती मसलची ऱ्हास होण्याची शक्यता जास्त असते. अशा कंडिशनमध्ये जर नॉर्मल व्यक्तीला हे होतं, तर मग प्रेग्नेंट फिमेलला तर हे होण्याची शक्यता जास्त असते. पाणी हा शरीरातला खूप महत्वाचा घटक आहे, आणि त्याची मात्र कमी होणं यासारखं दुर्दैवी काहीच नसतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी न पाळलेल्याच बऱ्या. मी असं म्हणेल की ज्यांना फारच वाटतं की ग्रहण त्या महिलेनं पाळलं पाहिजे, त्याऐवजी असं म्हणा की तुला काय खायचं काय प्यायचं पी. तुझ्या वतीनं आम्ही तंदुरुस्त आहोत. एक दिवस आम्ही पूर्ण उपवास करू. आमच्या शरीरासाठी चांगलं आहे. अ, मला वाटतं कदाचित हे जास्त बेटर राहील की त्या महिलांना ऑलरेडी ज्या वेगवेगळ्या विचारात असतात त्यांना अजून मानसिक आणि शारीरिक दोन्ही पद्धतीचा त्रास देण्यापेक्षा जे धडधाकट आहेत त्यांनी त्यांच्या वतीनं पाळावं, काही हरकत नाही. नक्की सर. अ, धन्यवाद सर, तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला ही संधी दिली तुमच्याशी बोलण्याची. कारण काय आहे की समाजामध्ये ही रूढी परंपरा माहित नाही किती वर्ष अजून चालेल, पण त्यासाठी आपला एक खारीचा वाटा की या रूढी परंपरा कुठेतरी बाजूला ठेवून आपल्या समाजामध्ये एक वैज्ञानिक दृष्टिकोन आणण्याचा आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून आपण एक छोटासा प्रयत्न करतोय. या पॉडकास्टमध्ये आपण वैज्ञानिक दृष्टिकोन, प्लॅनेटरी अलाइनमेंट कशी असते, ग्रहण का घडतं, आणि ग्रहणामध्ये घ्यायची काळजी सर्वांसाठी, फक्त प्रेग्नेंट फिमेलसाठीच नाही, तर कोणकोणत्या काळजी आपण घेतल्या पाहिजेत, त्याच्याबद्दल काही स्पेसिफिक गाईडलाईन्स आहेत का. आणि जसं तुम्ही आपण थोड्या वेळ स्क्रीनवर पण पाहिलं की तुम्ही एव्हिडन्स बेस्ड एक रिसर्च पेपर तुम्ही दाखवलाय की ज्याच्यामध्ये ग्रहणांमधून कोणतीही किरणं येत नाही, आणि ग्रहणामुळे कोणतीही मेडिकल ऍडव्हर्सिटी येत नाही याचा आपण उल्लेख केला. त्याच्यानंतर आपण एका विशिष्ट मुद्द्याला हात घातलात की प्रेग्नेंट फिमेल, रेडिएशन, आणि ह्या सगळ्या पूर्ण वेगळ्या गोष्टी आहेत. खगोलशास्त्रदृष्ट्या, भौगोलिकदृष्ट्या ग्रहण एक फिनॉमेना आहे. त्याचा माणसावरती तसा दूरगामी काहीच परिणाम होत नाही. या सगळ्या गोष्टींबद्दल मार्गदर्शन केल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद सर. धन्यवाद.